Welcome student in Abasaheb Kakade Vidyalay's online class subject mathematics standard 6 and chapter 11 ratio and proportion. We taking some examples on ratio and proportion, and we now noting some important points about the ratio. So we taking the first example for this. The weight of the large block of jaggery is 1 kg and a smaller lump weighs 200 grams. Find the ratio of the weight of the lump of jaggery or to that of the block. त्या ठिकाणी पहा, जॅगरी म्हणजे एक गुळाचा ढेप किंवा गुळ म्हणतो आपण. तर एक गुळाचा ब्लॉक आहे, म्हणजे एक मोठी ढेप आहे, तिचं वजन आहे 1 किलोग्रॅम आणि एक छोटासा तुकडा आहे गुळाचाच आणि तो आहे 200 ग्रॅमचा. तर आपल्याला गुळाच्या ढेपेचं आणि हा जो गुळाचा तुकडा आहे ज्याला आपण स्मॉलर लंप असं नाव दिलं आहे, तर लंप आणि हा जो ब्लॉक आहे त्यांचं एकमेकाशी असणारं रेशो काढायचा सांगितलेला आहे, प्रपोर्शन काढायचं सांगितलेलं आहे. तर मग आपल्या प्रपोर्शन काढताना काय करावं लागेल की जे वेट आहे लंपचं आणि जे वेट आहे ब्लॉकचं यांचा रेशो आपल्याला काढावा लागेल. मग तसं जर लिहिलं आपण तर काय पहा, हा आहे 1 किलोग्रॅमचा तुकडा ब्लॉक आणि हा आहे 200 ग्रॅमचा लंप. तर यांचं एकमेकाशी असणार आपल्याला काय काढायचं आहे, रेशो काढायचा आहे. तर मग वेट ऑफ लंप भागिले किंवा छेद वेट ऑफ द ब्लॉक असा आपल्याला रेशो काढायचा आहे. मग जे वेट आहे लंपचं ते आहे 200 ग्रॅम्स आणि वेट ऑफ ब्लॉक आहे 1 kg. मग या ठिकाणी प्रपोर्शन असं झालं का 200ला 1 म्हणजे लंप 200, तर त्याच्या पटीत ब्लॉकचा तुकडा 1 म्हणजे ब्लॉकचा 1 तुकडा तर लंपचे 200 तुकडे. अशा पद्धतीनं हे रेशो होईल का, तर नाही होऊ शकत. कारण आपण पाहू शकतो की जो ब्लॉक आहे तो मोठा आहे आणि या ठिकाणी जो तुकडा आहे तो लहान आहे. शिवाय ब्लॉकचं जे वेट आहे ते ॲक्च्युअल वेट ऑफ लंपपेक्षा जास्त आहे, पण रेशो तर लंपचं जास्त दिसतं आणि ब्लॉकचं कमी दिसतंय. मग हे का दिसतंय, तर या ठिकाणी हे जे युनिट आहेत ते आपण वेगवेगळे मांडलेले आहेत. लंपचं जे युनिट मांडले आहे ते 200 ग्रॅम आणि या ठिकाणी वेट जे आहे ब्लॉकचं ते मांडताना आपण केजीमध्ये मांडलं आहे, म्हणजे किलोग्रॅम. म्हणजे हे जे युनिट आहेत दोन्हींचे आपण प्रपोर्शन तयार करताना ते वेगवेगळे आहेत. मग एक ग्रॅममध्ये आहे आणि दुसरं किलोग्रॅममध्ये आहे. तर मग आपल्याला दोन्हीचे जे वेट आहेत ते एकाच युनिटमध्ये घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की 1 किलोग्रॅम म्हणजे 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतो. तर मग हे लक्षात घेतलं तर मग आपण यांची तुलना करू शकतो. तर 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. मग ग्रॅम्समध्ये आपण दोन्ही वजनं लिहू आणि मग त्यांचा रेशो काढू. तर 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. द ब्लॉक वेट्स 1000 ग्रॅम अँड द लंप 200 ग्रॅम. मग लंपचं वजन 200 ग्रॅम आहे आणि ब्लॉकचं वजन आता 1000 ग्रॅममध्ये आपण घेतलेलं आहे. म्हणजे ते तेवढंच वजन आहे 1 kg, फक्त आता आपण ग्रॅममध्ये लिहिलेलं आहे. मग त्यांची तुलना कशी होईल, तर वेट ऑफ लंप अपॉन वेट ऑफ ब्लॉक इज इक्वल टू 200 अपॉन 1000 ग्रॅम म्हणजे 200 ग्रॅम छेद 1000 ग्रॅम. तर मग आता दोन्हींना जर आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढायला गेलो तर दोन्हींना जर आपण 100 गुणलं म्हणजेच काय 2 × 100 आणि 10 × 100, तर या 100ला 100 जातील. मग आपल्याला काय मिळेल 2/10 म्हणजे 100 जर डिवाईड केलं दोन्ही नंबरला तर 100 दुने 2 आणि 100 10 1000. या ठिकाणी आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स काय भेटला आहे 2/10. आणि त्याला सुद्धा जर 2 भाग दिला तर लक्षात घ्या, तर 2 आणि 2 10 असा आपल्याला 1/5 असा रेशो मिळालेला आहे. द वेट ऑफ द लंप अँड वेट ऑफ द ब्लॉक यांचा रेशो आपल्याला काय भेटला आहे 1/5 किंवा 1:5 हा आपल्याला प्रपोर्शन मिळालेलं आहे. तर म्हणजे पहा, दस द रेशो ऑफ वेट ऑफ द लंप ऑफ जॅगरी टू that of the block is 1/5 or
1/5 असा रेशो मिळालेला आहे, किंवा प्रपोर्शन म्हणलं तर 1:5 असा आपल्याला प्रपोर्शन त्या ठिकाणी मिळालं आहे. म्हणजे काय ध्यानात घ्यायचं, जेव्हा आपण दोन गोष्टींचा रेशो काढणार आहोत तेव्हा काय ध्यानात घ्यायचं, वेन फाइंडिंग द रेशो ऑफ टू क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड देअर मेजर्स मस्ट बी इन द सेम युनिट. एकाच प्रकारच्या जर क्वांटिटी असतील दोन आणि त्यांचा जर रेशो काढायचा असेल तर मग त्याचे युनिट जे आहेत ते मात्र मग सेम असले पाहिजे. म्हणजे किलोग्रॅम असेल तर दुसरी जिच्याशी आपल्याला तुलना करायची ते सुद्धा किलोग्रॅममध्येच युनिट असलं पाहिजे, सेम क्वांटिटीची जर तुलना चालू असेल. मीटर असेल तर सेम क्वांटिटी असेल लांबीची तर ती सुद्धा मीटरमध्येच आपण घेतली पाहिजे. मग तो जो रेशो आहे तो योग्य निघतो. तर यावर आणखी एक उदाहरण पाहूया. एक्झाम्पल सेकंड, अ हॉस्टेल इज टू बी बिल्ड फॉर स्कूल गोईंग गर्ल्स. 2 toilets are to be built for every 15 girls. If 75 girls will be living in the hostel, how many toilets will be required in the proportion? की या ठिकाणी पहा सांगितलंय की एका शाळेमध्ये ज्या जाणाऱ्या मुली आहेत त्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत आणि त्या हॉस्टेलमध्ये टॉयलेट्स तयार करायचे आहेत. मग दर 15 मुलींमागं साधारणपणे 2 टॉयलेटची आवश्यकता आहे. तर 75 मुली ज्या आहेत त्या हॉस्टेलला राहणार आहेत, तर मग एकूण किती टॉयलेट्स बांधावे लागतील. तर मग या ठिकाणी आपल्याला एक रेशो दिलेला आहे, काय की 15 मुलींच्या मागं 2 टॉयलेटची आवश्यकता आहे. म्हणजे इथं रेशो काय दिला आहे, 2:15 हा एक रेशो दिलेला आहे. आपल्याला सांगितलंय की जर 75 मुली राहणार असल्या तर त्यांना किती टॉयलेट बांधावे लागतील. आपल्याला किती टॉयलेट बांधावे लागतील ते जर आपण एक्स मानलं तर मग एक्सचा रेशो 75शी असेल आणि तो कशाशी तुलना करायची आपल्याला, त्याची 15ला जर 2 बांधले तर 75 मुलींसाठी किती टॉयलेट बांधायचे हे आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला समीकरण काय तयार होतं आहे, तर x:75 इज इक्वल टू 2:15 की 75ला जे टॉयलेट बांधायचे आहेत 75 मुलींसाठी ते आपण x मानले. मग 15 मुलींसाठी आपल्याला 2 टॉयलेट बांधायचे असं सांगितलेलं आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे आपण दोन्ही बाजूंना 75 मल्टिप्लाय करू. 75 मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला मिळेल x/75 इंटू 75 इज इक्वल टू 2/15 इंटू 75. वी हॅव मल्टिप्लाय द 75 फ्रॉम बोथ साईड. दोन्ही बाजूला 75 आपण गुणलंय तर 75 1 आर 75 75 1 आर 75. 75ला 75 गेले, इथं एक राहिले. ह्या 15 75ला डिवाइड करता येते. 15 1 इज 15 अँड 15 5 आर 75. 15 5 75. या ठिकाणी पहा 15नं जर 75ला भाग दिला तर 5 उत्तर आलेलं आहे. मग 2 गुणिले 5 ते होतील 10. म्हणजे या ठिकाणी एक्स राहिलेला आहे. एक्सचा आणि एकचा गुणाकार भागाकार झाला तर एक्सच राहतो. तर मग या ठिकाणी उत्तर आले एक्स इज इक्वल टू 10. म्हणजे त्या ठिकाणी जे एकूण टॉयलेट बांधायचे आहे त्यांची संख्या आलेली आहे 10. 75 मुलींसाठी 10 टॉयलेटची आवश्यकता असेल. तर ॲन्सर इज 10 टॉयलेट्स विल बी रिक्वायर्ड फॉर 75 गर्ल्स. तर अशा पद्धतीने पहा आपण उदाहरणं कशी सोडवायची आहेत रेशो आणि प्रपोर्शनची ही पाहिलेली आहेत. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.